हाय, हॅलो आणि नमस्कार. तर जसं की आज तुम्हाला माहितीच आहे, की 2 दिवसानंतर सात्विकचा बर्थडे होता आणि खूप जास्त लेट पोस्ट होतोय हा व्हिडिओ. मॅक्सिमम 2 दिवस लेट होतोय आणि 2 दिवस माझे शॉर्ट्स व्हिडिओ पण आलेले नाही. कारण तिकडे-जिकडे गेलो होतो ना, तिकडे खूप जास्त नेटवर्कचा इश्यू होता आणि हा माझा व्हिडिओ कंटिन्यू बघायला विसरू नका. कारण हा जो बर्थडे आहे, तो सात्विकचा सेकंड बर्थडे आम्ही कुठे सेलिब्रेट केला आणि कसा सेलिब्रेट केला आणि माझ्या लाईफमध्ये मी कसं एक्सपिरियन्स घेतलं जिथे गेली होती तिथला. तर तुम्हाला सगळं या व्हिडिओमध्ये कळणार आहे. तर आजचा व्हिडिओ म्हणजे शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि तुम्हाला तिथे समजेलच आम्ही काय-काय केलंय. चला, तर आपण सुरुवात करूया आजच्या व्लॉगला. सो थंबनेल बघून तुम्हाला समजत असेल की आम्ही महाबळेश्वरला चाललोय आणि बिट्टूचा बर्थडे आहे म्हणजे क्रिसमस डेच्या दिवशी. तर आम्ही तिथेच सेलिब्रेशन करायला जाणार होतो. तर प्लॅन सक्सेस झालेला होता. तर आम्ही सायंकाळी म्हणजे पहाटेलाच निघालेलो होतो आणि तिथे पोहोचल्यानंतर वातावरण अशा प्रकारे होतं आणि डिसेंबर महिना होता. आम्हाला वाटलं खूप जास्ती थंडी असणार, बट मॅक्सिमम थंडी ना रात्री झालेली होती. सकाळी काहीच थंडी नव्हती. एका ठिकाणी थांबलेलो होतो. तिथे प्लांट्स वगैरे बघितले आणि जे प्लांट्स आवडले होते आम्हाला घ्यायचे होते, बट तिथे कोणी विकणारं नव्हतं म्हणून आम्ही रिटर्न आलो. लवकर पोहोचलो होतो कारण तिथे CNG भरायला थांबलेलो होतो आणि लाईनमध्ये लागून आम्हाला 2 तास झालेले होते. कारण आमच्या मागे पुढे 40 गाड्या होत्या आणि तिथे पोहोचल्यानंतर थोडा टाईमपास झालेला होता. एवढी जनता घेऊन आलोय मी महाबळेश्वरला. नाही लागलं वेळे ट्रॅफिक गौरी इकडे बघ. सो फायनली आम्ही महाबळेश्वरमध्ये पोहोचलेलो आहे, बट थोडा प्रॉब्लेम झालेला होता CNGचा. म्हणजे CNG आम्ही ऑलरेडी भरलेली होती, बट महाबळेश्वरला पोहोचल्यावर पण CNG भरायची होती म्हणून आम्ही 7:30ला पोहोचलेलो होतो. पण आम्हाला 2 तास झालेला आहे इथे थांबून. पण CNGची गाडी अजून यायची आहे म्हणून आम्ही फक्त CNGचा वेट करतोय. तर आता कंटिन्यू बघा, महाबळेश्वर पोहोचल्यावर तुम्हाला मी कंटिन्यू दाखवणारच आहे. फायनली 2 ते 3 तासानंतर CNG भरून आम्ही पचगणीतून निघालो महाबळेश्वरला जायला. कारण तिथून 9 किलोमीटर्सचं अंतरावर होतं. तिथे गेल्यानंतर सगळ्यात आम्ही एक हॉटेल बुक केलं आणि हॉटेल क्रिसमस असल्यामुळे खूप जास्ती बुक झालेले होते. तर शेवटी आम्हाला एक हॉटेल भेटला. तिथे गेल्यानंतर आम्ही सगळ्यांनी अंघोळ वगैरे केली आणि तिथे सुद्धा मला अशा प्रकारे कामवालीची फिलिंग येत होती. कारण तिथे गेल्यानंतर इतका कचरा झालेला होता. मी सगळा क्लीन वगैरे केला. सगळ्यांनी छान आवरलं. आम्ही निघालो नंतर सगळे पॉइंट्स बघायला जे की महाबळेश्वरला फिरण्यासारखे आणि आमच्या हॉटेलमधून ना काहीतरी अशा प्रकारे दृश्य दिसत होतं आणि खरंच रात्रीचं ॲटमॉस्फिअर या हॉटेलमधून खूप छान दिसत होतं. तर जाताना सगळ्यात आधी भूक लागलेली होती कारण आम्ही सकाळी 4 वाजता निघलेलो होतो आणि काहीच खाल्लेलं नव्हतं. तर सगळ्यात आधी आम्ही पेटपूजा केला आणि जिथे म्हणजे आम्ही गेलेलो ना, तिथे हॉर्स रायडिंग होते. तर सगळ्यांनी छान अशा प्रकारे सगळ्या म्हणजे घोड्यांची इन्क्वायरीज केली आणि नंतर आम्ही फायनली एक हॉर्स सिलेक्ट करून घेतलेला होता आणि तोपर्यंत सात्विकला ना पप्पा इंट्रोड्यूस करून देत होता, की हा घोडा असतो आणि त्याच्यासोबत सात्विक खूप जास्त रमलेला होता. लांबून बिट्टू आणि शुभम येतोय आणि फर्स्ट टाईम बिट्टू आमचा घोड्यावर बसलेला आहे, हे तुम्ही बघा. सात्विक म्हणजे फर्स्ट टाईम घोड्यावर बसलेला होता. मला असं वाटलं तो रडणार वगैरे, बट तो खरंच रडलेला नाही आणि पूर्ण एक राईड करून आलेला होता घोड्यावरची. नंतर आम्ही घोड्याची राईड झाल्यावर थोडा फोटो सेशन वगैरे केला आणि फोटोज खूप छान आलेले आहे. Instaवर पोस्ट केले आहे, तुम्ही बघू शकता. नंतर सेकंड आम्ही वेना लेक बोट क्लबमध्ये गेलो कारण हे करणं आवश्यक होतं. कारण मला शुभमने बोललेलं होतं, की तिथे गेल्यानंतर सगळं काही करायचं आहे आपल्याला. तर क्लब म्हणजे आम्ही बोटिंग करायला गेलो. तिथे सगळ्यांनी आम्ही तिकीट वगैरे बुक केली कारण खूप जास्त वेटिंगवर होते. जर आम्हाला बोट चालवणारा जर माणूस पाहिजे होता, तर आम्हाला वेटिंगमध्ये थांबायचं होतं. बट आम्ही काही थांबलेलो नाही. स्वतःची बोट आम्ही स्वतःच घेऊन गेलेलो होतो. या दोघांना इतका त्रास झालेला होता कारण बोट या दोघांना चालवायची होती. काही समजत तर नव्हतं, बट कुठे जायचं आणि कुठे काय करायचं ते त्या दोघांना समजत होतं. जिकडे-तिकडे आमची बोट जायची आणि बोटिंगच्या पॉइंटपासून आम्ही इतक्या लांब आलेलो होतो ना, हे तुम्हाला समोर दिसणारच आहे. थोडे मस्त बोटिंग चालवतानाच फोटो सेशन वगैरे करून घेतलेला होता आणि तिथून आम्ही कोणत्यात म्हणजे त्या कोपऱ्यातून इकडे शेवटपर्यंत आलेलो होतो आणि आता आम्हाला परत जायचं होतं. तर माझी अशा प्रकारे काहीतरी मस्ती चालू होती. बोटिंगमधून निघाल्यानंतर सात्विकला आईस्क्रीम खायची होती. आता तुम्ही समोर बघाच. बर्थडे बॉय काय खातोय? काय खातो बर्थडे बॉय? आईस्क्रीम. कशी आहे? कशी आहे? बिट्टू कशी आहे बिट्टू? कसलं क्यूट दिसतोय.
तिथलं सगळं झाल्यानंतर आम्ही फायनली हॉटेलवर आलो आणि अशा प्रकारे काहीतरी हाल झालेले होते. सगळ्या केसांना, फेसवर खूप जास्त धूळ झालेली होती. कारण हॉर्स रायडिंगमुळे तिथे खूप जास्त धूळ होती. रात्री आल्यानंतर हॉटेलवर थोडा वेळ झोपलो आणि सात्विकचा बर्थडे सेलिब्रेट करायचा होता आणि खूप केक शॉप शोधल्यानंतर आम्हाला एक केक शॉप भेटलं आणि केक घेतला. थोड्या वेळ तिथे आम्ही मार्केटमध्ये फिरलो वगैरे आणि सात्विक अशा प्रकारे काहीतरी गाडीवर बसून एन्जॉय करत होता आणि स्वतःने त्यांनी गाडी वगैरे सिलेक्ट केली आणि मस्त त्यांनी राईड वगैरे मारून घेतली. मग आता पप्पाची वेळ होती. तो पण बोलला, "आपण एक गाडी बुक करू" आणि अशा प्रकारे काहीतरी फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि इतका छान होता ना, खरंच आम्ही खूप जास्त एन्जॉय केलं. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर विठू. हॅपी बर्थडे टू यू. रात्री अचानक खूप जास्ती थंडी पडलेली होती आणि सात्विकला त्रास नाही हो म्हणून आम्ही वर हॉटेलमध्ये घेऊनच आलेलो होतो केक आणि तिथेच आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला. नंतर बर्थडे सेलिब्रेट झाल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि संध्याकाळी इतकी थंडी होते ना तिथे तर 1:41 म्हणजे 1:45 वाजता रात्री बाहेर जाऊन आईस्क्रीम वगैरे घेऊन आलो आणि खरंच तिथली आईस्क्रीम खूप जास्त टेस्टी आहे. जर तुम्ही महाबळेश्वर गेले ना तर खरंच टेस्ट करा. सकाळचं व्ह्यू अशा प्रकारे होतं आणि आम्ही 12 वाजता झोपेतून उठलेलो होतो कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला चेकआउट करायचं होतं आणि हॉटेल खाली करून निघायचं होतं. तर आम्ही निघालो घरी जायला. तिथलं वातावरण बघा इतकं छान होतं ना, येताना 12 वाजलेले होते आणि अशा प्रकारे काही थोडे-थोडे धुके उरलेले होते. आम्ही निघालेलो होतो घरातून 12 वाजता म्हणजे तिकडनं हॉटेलवरून आणि येताना ना आम्हाला खूप जास्त भूक लागलेली होती म्हणून आम्ही जोगेश्वरी मिसळला थांबलेलो होतो. आणि तिथे गेल्यानंतर जोगेश्वरी मिसळ वगैरे खाल्ली कारण खूप जास्त भूक लागलेली होती. रात्री पण आम्ही खूप लवकर जेवण केलेलं होतं. छान मिसळ पाव आणि भेळ वगैरे खाल्ली आणि आमचे 2 दिवस कसे वाटले नक्कीच सांगा. आय होप सो तुम्हाला माझा हा जो व्हिडिओ आहे तो आवडला असेल आणि अशा प्रकारे आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो आणि आमची अशा प्रकारे मस्ती झाली. तिथे बऱ्याचशा गोष्टी घडल्या आणि काही-काही असे व्हिडिओ पण होते जे माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती आणि मला क्लिप्स काढायला वेळ भेटला नाही. आणि जर तुम्हाला खरंच माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. चला आता आपण रोज भेटूया माझ्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.